जिल्ह्यात आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। या पावसामुळे जिल्ह्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते। नागपूरमध्ये सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इथल्या नेत्र विभागामध्ये पाणी साचल्याचं दृश्य आहे। रुग्णालयामध्ये पाणी शिरल्याने रुग्णांना आणि डॉक्टरांना मनस्ताप सहन करावा लागतो। खोलगड भागात पाणी असल्याने बाहेरून उपचाराला येणाऱ्या रुग्णांना पाण्यातून मार्गक्रमण करावं लागतंय आणि यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सगळी खासगी आणि शासकीय शाळा ज्यांना सुट्टी जाहीर केली आहे। उपराजधानी नागपुरामध्ये सलग तिसऱ्या दिवशी पावसाची संततधार बघायला मिळते आहे। शहराच्या काही भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे। काही भागातले पूल पाण्याखाली गेले आहेत आणि वाहतूक विस्कळीत झालेली आहे। आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांच्याशी बोलूया। उदय, मुसळधार पाऊस 3 दिवस नागपुरामध्ये पडतोय, त्याने पुरतं जनजीवन विस्कळीत झालंय। सुवर्ण अगदी खरं आहे। गेले 3 दिवस जे आहे, म्हणजे आजचा हा तिसरा दिवस आहे, गेले 3 दिवस नागपूरमध्ये जे आहे ते पावसाची संततधार सुरू आहे आणि असा इशारा देखील हवामान खात्याने दिला होता। कारण 3 दिवस जे आहेत ते नागपूरमध्ये अतिवृष्टीचा इशारा होता। हा इशारा असल्यानंतर प्रशासन कामाला लागेल अशी अपेक्षा होती, मात्र प्रशासन कामाला लागलं नाही आणि त्याचा फटका आता नागरिकांना बसायला सुरुवात झालेली आहे। नागपूर शहरातला जर आपण विचार केला तर नागपूर शहरातले अनेक मार्ग जे आहेत ते आता जलमग्न झालेले। आपण सध्या ज्या मनीषनगर ओव्हरब्रिज खाली आपण इथं पाहतोय की समजा या ओव्हरब्रिजची हाईट आपण 12 फूट पकडली तर जवळपास 4 फुटापर्यंत पाणी इथं साचलेलं आहे। त्यामुळे आवाजावीसाठी आता हा ओव्हरब्रिज जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे। खरं तर मनीषनगर म्हणजे नवीन नागपूर ते जुनं नागपूर जोडण्यासाठी हा महत्त्वाचा ओव्हरब्रिज आहे। इथून मोठ्या प्रमाणात दिवसभर वाहनांची ये जा असतं, मात्र आता आज दिवसभर आता हा पाणी जोपर्यंत निघत नाही, निचरा होत नाही, तोपर्यंत हा पूल बंद असेल। त्यामुळे आता याचा फटका जो आहे तो वाहतुकीला बसणार आहे। अशाच पद्धतीनं नागपूरचा नरेंद्रनगर ब्रिज असेल, पिवळी नदीचा ब्रिज असेल किंवा नाग नदीवरील पूल असेल, या सगळ्या ठिकाणी अशाच पद्धतीची स्थिती अनेक सखल भागामध्ये नागरिकांच्या घरात जे आहे ते पाणी शिरलेलं आहे। साधारणतः रात्री 2 ते 5च्या दरम्यान 100 मिलीमीटर इतका पाऊस नागपूरमध्ये झालेला अतिवृष्टी सदृश हा पाऊस होता। त्या पावसामुळे रात्रीच्या वेळी असल्यामुळे नागरिकांना बाहेर देखील निघणं शक्य नव्हतं। त्यामुळे अनेकांच्या घरामध्ये जे आहे ते पाणी गेलेलं, अनेकांचं अन्नधान्य असेल किंवा घरातलं साहित्य असेल त्याचं नुकसान झालेलं आहे। 2 वर्षाआधी नागपूरमध्ये अशाच पद्धतीची अतिवृष्टी झाली होती। त्यातून प्रशासनानं धडा घेणं आवश्यक होता, पाण्याचा निचरा होणाऱ्या व्यवस्था तयार करणं आवश्यक होत्या, मात्र ते केलं नाही आणि आता त्याचा फटका जो आहे तो आज नागपूरकरांना बसणार आहे। आज दिवसभर अतिवृष्टीचा इशारा असल्यामुळे नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना नागपूर जिल्ह्यातल्या शाळांना जी आहे ती सुट्टी जाहीर केलेली आहे। अनेक सरकारी कार्यालयांना देखील आता सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। मात्र जोपर्यंत या पाण्याचा निचरा होणार नाही, कारण पुढचे 24 तास जर अशाच पद्धतीनं पाऊस राहिला तर नागपूरमध्ये पूरस्थिती निर्माण होऊ शकतं आणि जोपर्यंत या पाण्याचा निचरा होत नाही तोपर्यंत नागपूरकरांना या समस्येला आता सामोरं जावं लागणार आहे। सुवर्णा, नक्की उदय, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। नागपूरमधली ही दृश्य आपण बघतोय। नागपूरमध्ये अनेक भागात पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। अनेक रस्ते बंद करावे लागलेले आहेत। मुसळधार पावसाने साधारणपणे गुडघाभर पाणी अनेक सखल भागांमध्ये साचलंय। रस्त्यांना नद्यांचं रूप आलंय आणि याच पाणी वाहत असलेल्या रस्त्यांवरून आपल्या गाड्या काढाव्या लागतात। अनेकांच्या घरात सुद्धा पाणी शिरलेलं आहे। तर वर्ध्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलेला आहे। सरूळ इथल्या यशोदा नदीला दुथडी भरून ती वाहतीये आणि खूप मोठ्या प्रमाणात पूर आलाय। पुलावरून 3 ते 4 फूट पाणी वाहत आहे। वर्धा ते राळेगाव मार्ग वाहतुकीकरता बंद झालेला आहे। मागील 15 दिवसांपासून दुसऱ्यांदा पूर आलाय। पुरामुळे हिंगणघाट आणि देवळी या गावातील या तालुक्यातील गावांचा जिल्ह्याशी संपर्क तुटलेला आहे। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। दुसरीकडे अलमडोह अल्लीपूर हा मार्ग सुद्धा वाहतुकीकरता बंद करण्यात आलाय। पावसामुळे अलमडोह गावात पाणी शिरण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे। वर्ध्याची परिस्थिती काय आहे बघा। अनेक शेतशिवारांमध्ये पाणी शिरलेलं आहे। नदीला पूर आलाय, त्यामुळे पुलावरून 2 ते 3 फूट वरून असं पाणी वाहत आहे। अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे। पावसाची संततधार गेले 1.5-2 दिवसांपासून सुरू आहे। वर्धा राळेगाव हा मार्ग वाहतुकीकरता बंद करावा लागलेला आहे। अनेक जिल्ह्यांशी संपर्क तुटलेला आहे। आमचे प्रतिनिधी नरेंद्र मते यांच्याकडून अधिक जाणून घेऊया। नरेंद्र, वर्ध्यामध्ये काय पावसा पाण्याची परिस्थिती आहे?
गेल्या रात्रभरापासून मोठ्या प्रमाणात जिल्ह्यामध्ये पाऊस सुरू आहे. मुसळधार असा पाऊस सुरू असल्यामुळे नदी नाले दुथडी भरून वाहू लागले आहे. वर्धा जिल्ह्याशी जे अनेक गावांचा आता संपर्क तुटू लागला आहे. राळेगाव हा जो जिल्हा मार्ग आहे, वर्धा राळेगाव हा मार्ग यशोदा नदीला सरूळ येथे पूर आल्यामुळे हा सुद्धा बंद झालेला आहे. तर याच यशोदा नदीला पूर आल्यामुळे पुढचा जो मार्ग आहे अलमडो अल्लीपूर हा मार्ग बंद झाला आहे. भगवा शिरसगाव भगवा कानगाव हा मार्ग बंद झालेला आहे. तर अल्लीपूर अलमडो हा मार्ग सुद्धा बंद झालेला आहे. लाल नाला प्रकल्पाचे 2 गेट उघडण्यात आले आहे. त्यामुळे नदीकाठावरील गावांना सुद्धा सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. तर सोनोरा ढोक येथे लेंडी नाल्याला सुद्धा पूर आलेला आहे. त्यामुळे गावात पाणी शिरण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर अलमडो या गावामध्ये पुराचं पाणी जे आहे तर ते गावामध्ये शिरलं आहे. त्यामुळे असाच जर पाऊस चालू राहिला तर या ठिकाणची परिस्थिती बिकट बनण्याची शक्यता आहे. एकंदरीतच आता वर्धा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात जो पाऊस सुरू आहे त्यामुळे नदी काठावरील जे गाव आहे त्या गावामध्ये पाणी शिरण्याची भीती आता व्यक्त केल्या जात आहे. त्यामुळे प्रशासन सुद्धा अलर्ट मोडवर आलेलं आहे. वर्धा जिल्ह्यातील जे नदी काठावरील जे गाव आहेत, हिंगणघाट तालुक्यातील जे गाव आहेत या गावामध्ये पाणी शिरण्याची मोठी भीती व्यक्त केल्या जात आहे. आतापर्यंत जे छोटे मोठे जे नाले आहेत ते सुद्धा दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे आलोडा जो वायगाव मार्ग आहे या मार्गावरील पूल वाहून गेला आहे. त्यामुळे हा मार्ग सुद्धा बंद झालेला आहे. भोजनखेडा मार्गावरील पूल वाहून गेला आहे. त्यामुळे हा सुद्धा मार्ग आता बंद झालेला आहे. चांदकी शिरसगाव या मार्गावर सुद्धा पाणी नाल्याला पूर आल्यामुळे हा मार्ग सुद्धा बंद करण्यात आलेला आहे. एकंदरीत पाहता अनेक गावांचा जिल्ह्याशी जो संपर्क आहे तो तुटलेला आहे. त्यामुळे प्रशासन धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. विदर्भातलं सगळ्यात मोठं धरण गोसीखुर्द पूर्ण क्षमतेने भरलेलं आहे. त्यातून आता पाण्याचा विसर्ग करावा लागतो आहे. गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात देखील चांगला पाऊस बरसतोय. त्यामुळे 33 पैकी 33 दरवाजे उघडण्यात आलेत, म्हणजे सगळेच्या सगळे दरवाजे उघडण्यात आलेत. सध्या धरणामधून 8030 क्युसेक प्रतितास इतक्या वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला गेलाय. वैनगंगा नदीच्या पात्रात आणि गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाणी पडत असल्यामुळे धरण भरलंय. जलस्रोत योग्य प्रमाणात सोडण्याकरता हे दरवाजे उघडण्यात आले. पाण्याचा प्रवाह वैनगंगेच्या दिशेने विसर्जित करण्यात येत आहे. भंडारा जिल्ह्यातून हे पाणी आता चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याकडे प्रवाहित होत आहे. हे गोसीखुर्द धरण आहे. या गोसीखुर्द धरणाचे 33च्या 33 दरवाजे उघडण्यात आलेत आणि पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. कारण पाणलोट क्षेत्र असो किंवा गोसीखुर्द धरण असो, खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे पूर्ण क्षमतेने गोसीखुर्द धरण भरलेलं आहे. तर गडचिरोली जिल्ह्याला 2 दिवसांपासून पावसाचा फटका बसलाय. तब्बल 20 मार्ग त्यामुळे बंद झालेले आहेत. कालपासून कोरची आणि कुरखेडा या तालुक्यातले 17 मार्ग बंद पडलेले आहेत. अनेक गावांचा, तालुक्यांचा आणि जिल्ह्याशी संपर्क त्यामुळे तुटलेला आहे. तर काल संध्याकाळपासून गोसीखुर्द धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पाल नदीला पूर आलाय. गडचिरोली नागपूर वाहतुकीचा मार्ग त्यामुळे बंद पडलाय. गडचिरोली ते आरमोरी या मार्गावर काही ठिकाणी पूल आणि रस्त्यांवर पाणी साचलेलं आहे. त्यामुळे पुढे जाऊ नका असं बॅरिगेटिंग केलं गेलेलं आहे. गडचिरोलीतल्या 5 तालुक्यांना जिल्हा मुख्यालयाशी जोडणारा गोविंदपूर नाला, ज्याचा पूल सुद्धा पाण्याखाली गेलाय. त्यामुळे गडचिरोली चामोर्शी हा संपर्क तुटला. गोसीखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीकाठावरच्या गावांना प्रशासनानं खबरदारी घ्यायला सांगितलेलं आहे. आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांच्याशी बोलूया. महेश, गोसीखुर्द या धरणातून खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातोय. 33च्या 33 दरवाजे उघडण्यात आलेत. त्याचा परिणाम पुढे बघायला मिळतोय गडचिरोली, भंडारा या सगळ्या भागांमध्ये. काय सांगाल? सुवर्ण, गोसीखुर्द हा खूप मोठं धरण आहे आणि ते जे पाणी सोडलं जातं ते संपूर्ण पाणी चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात येतं. त्यामुळे वैनगंगा नदी ही खूप मोठी नदी आहे आणि त्या नदीकाठावरील गावांना त्याचा फटका बसतो. त्याच्या ज्या उपनद्या आहेत त्या उपनद्यांना पूर येत असल्यामुळे हे संपूर्ण मार्ग बंद पडत आहेत. पाल नदी जी आहे गडचिरोली ते नागपूर या मार्गावर आहे आणि त्या नदीच्या पाण्याच्या पातळीत कालपासून वाढ झाल्यामुळे काल संध्याकाळपासून हा संपर्क तुटलेला आहे. गडचिरोली नागपूर वाहतुकीचा मार्ग बंद पडलेला आहे आणि याच मार्गावर काल रात्री 2 बसेस पुरात अडकल्या होत्या. प्रशासनानं त्या
बसेस सुरक्षित काढल्यामुळे 85 प्रवाशांचे सुरक्षित जीव वाचलेले आहेत. आता परिस्थिती अशी आहे की जिल्ह्यातले 20 मार्ग बंद अवस्थेत आहेत आणि गडचिरोली ते चामोर्शी दरम्यान असलेल्या गोविंदपूर नाल्याला पूर आल्यामुळे दक्षिण गडचिरोलीतल्या 5 तालुक्यांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटलेला आहे. एकूणच आता धरणातून गोसीखुर्दच्या धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग सुरूच असल्यामुळे पूर परिस्थिती आणखी वाढण्याची शक्यता आहे. सुवर्णा, जिल्हा प्रशासनाने सध्या या ठिकाणी अलर्ट केलेला आहे, कारण रात्रीची जी घटना होती, ज्या 2 बसेस अडकल्या होत्या आरमोरी ते गडचिरोलीच्या दरम्यान, तर पुराच्या पाण्यात 1.5 ते 2 तास रेस्क्यू ऑपरेशन जिल्हा प्रशासनाने राबवलं आणि पोलीस महसूल विभागाने संयुक्तपणे त्यातून प्रवाशांना बाहेर काढलेलं आहे. ही घटना पाहता आता कुणीही ज्या ठिकाणी पुलावर पाणी आहे तिथे बस किंवा कुठलंही वाहन टाकण्याचा धाडस करू नये किंवा कुणी पूर असलेल्या ठिकाणी नदी किंवा नाला पार करण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. सुवर्णा, धन्यवाद महेश, आपण माहिती दिलीत त्याबद्दल. बातमी साताऱ्यातून आहे. साताऱ्यातील येवतेश्वर घाटात दरड कोसळली. सातारा कास रस्त्यावर ही दरड कोसळली. सतत पडत असलेल्या पावसामुळे ही दरड कोसळली आहे. या घाटातून सध्या एकेरी वाहतूक सुरू आहे. त्याची छायाचित्र आलेली आहेत साताऱ्यातली. साताऱ्यामध्ये येवतेश्वर घाटात दरड कोसळलेली आहे, त्यामुळे एकेरी वाहतूक या रस्त्यावरून सुरू आहे. सतत पडत असलेल्या पावसामुळे ही दरड कोसळली आहे.